आपण जोर देतो. प्रॅक्टिस. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन नाउन अँड वर्ब. द प्रोनाउन्सिएशन ऑफ विच इज प्रॅक्टिस, बट स्ट्रेस इज डिफरंटली गिवन. प्रॅक्टिस म्हणजे हे वर्ब आहे, आणि प्रॅक्टिस टी साठी मी वर हात करते, किंवा टीचं उच्चारण थोडंसं वर जात आहे. प्रॅक्टिस. आणि म्हणून तो जो टीवर स्ट्रेस आला, हे तुम्हाला कळतंय का बघा. आणि या पद्धतीचं प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेससह प्रोनाऊन्सिएशनचा विचार करून तुम्हाला इंग्लिश शिकवता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रोनाऊन्सिएशन ठीक आहे, आम्हाला डिक्शनरीमध्ये मिळतं, पण स्ट्रेस कसा मिळेल, कसा शोधायचा? तर डिक्शनरीमध्ये मेनली डिक्शनरीमध्ये त्या प्रॅक्टिसच्या बाबतीत समजा टीवर जर जोर द्यायचा असेल, तर तिथे एक एफॉस्ट्रॉफी एस असतो. एस नाही, एफॉस्ट्रॉफी चिन्ह, साईन असतं. जिथे ते एफॉस्ट्रॉफी साईन दिलेलं असतं, त्या जागी तो स्ट्रेस असतो. हे सगळं आम्हाला लिंग्विस्टिक्समध्ये झालेलं आहे. प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेस, यू हॅव अंडरस्टूड दिस. नाव आय एम टेलिंग यू इंटोनेशन. आता इंटोनेशन आहे समजा. इंटोनेशनचा अर्थ आवाजातील चढ उतार, स्वर असा एक्झॅक्ट अर्थ आहे त्याचा. पण स्वर म्हणजे काही बोलताना स्वर, याला काही तुम्हाला कळणार नाही व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन बोलणे आणि स्वर. तर बोलताना आपण विशेषतः प्रश्नार्थक जेव्हा वाक्य असतं, तर प्रश्नार्थक वाक्य असेल तर ते रायझिंग इंटोनेशन त्याचं आलं पाहिजे. रायझिंग इंटोनेशन म्हणजे वरती जाणारा वाक्याची चाल जी असते ती वरती जाणारी पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज? कुठून आणलेत हे मँगोज? व्हेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज? मँगो वरती गेला की नाही उच्चारामध्ये. गाण्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही या वाक्याकडे पाहिलं, कुठून आणलेत तुम्ही हे आंबे? व्हेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज? का असं आपण म्हणू, वेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज? असं जर फ्लॅटली जर वाक्य बोललात तुम्ही, तर त्याचा अर्थ शेवटी काय असणार आहे? पूर्णविराम असणार आहे. पण जर इंट्रॉगेटिव्ह असेल, इंट्रॉगेशन मार्क जर शेवटी असेल, तर तुमचं रायझिंग इंटोनेशन असायला पाहिजे, वरती जाणारं इंटोनेशन असायला पाहिजे मेनली. तर हे ह्याला चाल आपण समजून घेण्यासाठी वाक्याची चाल असं म्हणूया. आणि तर हे जे विद्यार्थी आहेत तुमच्या समोर, त्यांना तुम्ही 3 गोष्टी शिकवता तुम्हाला आल्या पाहिजेत. एक म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेस आणि इंटोनेशन. हे इंटोनेशन आणि स्ट्रेस समजलंय का तुम्हाला व्यवस्थित? आता येस. समजा इन्फॉर्मेशन, स्ट्रेस कळणार नाही, इन्फॉर्मेशन म्हणायचंय, तर इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन मेवर मी जोर देते, हे कळतंय का तुम्हाला? पहा, इन्फॉर्मेशन. येस. आय डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन. मेवर मी जोर देते. हा, नोबडी हॅज गिवन मी एनी इन्फॉर्मेशन. त्या मेवर मी जर जोर देते, त्याचा अर्थ जेव्हा डिक्शनरीमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन वर्ड बघाल, तेव्हा एमच्या तिथे, एमच्या जवळ असा एफॉस्ट्रॉफीचं चिन्ह असतं दिलेलं. असं सगळ्या इंग्लिश वर्ड्ससाठी स्ट्रेस कुठे द्यायचा हे सांगितलेलं असतं. आणि आपल्याला मराठी स्पीकिंग स्टुडंट्स आहेत, किंवा मोस्टली इंग्लिश स्पीकिंग इंडियामधले बरेचसे स्टुडंट्स कुठल्याही स्टेटमधले असले तरी ते स्ट्रेसकडे लक्ष देत नाहीत. पण इन्क्लुडिंग मी, आम्ही पण इतकं लक्ष देत नाही, कारण त्याची आवश्यकता इथे नसते इंडियामध्ये. पण जर आपण अमेरिकेत गेलो किंवा इंग्लंडमध्ये गेलो, इंग्लिश लँग्वेज ही इंग्लंडची आहे की नाही, तर त्यामुळे तिथे जर गेलो तर ते स्ट्रेसमध्ये बोलणार, स्ट्रेसचा वापर करत बोलणार. अँड ॲट दॅट टाइम वी शुड बी एबल टू गिव्ह द प्रॉपर स्ट्रेस ॲट द प्रॉपर सेक्शन, पार्ट ऑफ द वर्ड, ऑफ एनी पर्टिक्युलर वर्ड. इन्फॉर्मेशन हे मी एक तुम्ही इंटरॉगेशन गेवर जोर, तर इन्फॉर्मेशन तर एम वर जोर. हे जे जोर, थोडासा जोर असतो स्लाइटली, त्याला स्ट्रेस म्हणतात इंग्लिश लँग्वेजमध्ये. नीट लक्षात घ्या. सो प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेस अँड इंटोनेशन या तिन्ही गोष्टी आपल्या समोरच्या स्टुडंटला आल्या पाहिजेत. आणि ते लक्षात घेऊन
त्यांनी इंग्लिश बोललं पण पाहिजे. ओके, हॅव यू अंडरस्टूड? समजलंय का मी काय बोलते ते? समजतंय थोडं थोडं तरी? हा, त्याच्यानंतर 3 नंबरचा पहा, इथे काय पॉइंट आहे आपला. 3 नंबरचा पॉइंट आहे, टू एनेबल द स्टुडंट्स टू रीड इंग्लिश विथ प्रॉपर स्ट्रेस, पॉझेस, इंटोनेशन अँड अंडरस्टँडिंग. आता या ठिकाणी थोडासा कॅलिडिओस्कोपिक चेंज आहे, की तेच लिहिलेलं आहे, फक्त इथे रीडिंग वर जोर दिलेला आहे या पॉइंटमध्ये. दॅट वी शुड टीच देम टू रीड इंग्लिश विथ प्रॉपर स्ट्रेस. आता मी सांगितलं स्ट्रेस म्हणजे काय. तो प्रॉपर म्हणजे चुकीचा स्ट्रेस देऊन उपयोग नाही, त्यांनी करेक्ट स्ट्रेस दिला पाहिजे. त्या वर्डच्या बाबतीत त्यांना माहिती पाहिजे, ती आपल्याला आधी माहिती पाहिजे, आणि मग आपण तो स्ट्रेस देऊ शकतो. आपण टीचरला आधी माहिती पाहिजे स्ट्रेस, आणि मग तो टीचर स्टुडंट्सच्या समोर त्याच पद्धतीनं स्ट्रेस वापरेल, देईल, आणि मग ते स्टुडंटकडे इट विल बी हँडेड टुवर्ड्स द स्टुडंट्स. मग स्ट्रेस कसा द्यायचा असतो हे आपल्याला आधी माहिती पाहिजे, आणि मग तो मुलांकडे गेला पाहिजे. त्यानंतर पॉझेस, त्या 3 नंबरच्या पॉइंटमध्ये काय आहे, की पॉझेस म्हणजे काय, की थांबायचं कुठे. स्वल्पविराम, यू नो, कॉमा अँड फुल स्टॉप are written in the books, in English books, in Marathi books also. There are always commas and full stops. Aren't they? Aren't they? Commas and full stops? असतात की नसतात? टॅग क्वेश्चन वापरते मी. There are always pauses and full stops. Commas. कॉमा म्हणजे काय कळतंय तुम्हाला? कोण सांगेल कॉमा म्हणजे काय? कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम. हा, स्वल्पविराम. आणि फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. तर या जागी तो जो समोरचा स्टुडंट आहे तुमचा, त्याला जेव्हा तुम्ही रीडिंग करायला सांगता, आपल्यालाही लहानपणी आपल्या टीचरनी रीडिंग करायला सांगितलेलं असतं. एक पॅरेग्राफ किंवा 4-4 ओळी आपल्याला वाचा म्हणून. मग 1 नंबरच्या स्टुडंटनी उठायचं, मग वाचायचं, मग 4 ओळी 5 ओळी झाल्या की 2 नंबरच्या स्टुडंटनी वाचायचं. असा सगळा वर्ग आपण रीडिंग कॅपॅसिटी त्यांची वाढवण्यासाठी, आपली वाढवण्यासाठी आपल्या टीचरनी आपल्याला सांगितलेलं असतं. तसंच पण आता तुम्ही कसं आहात, ॲट दॅट टाइम यू वेर द स्टुडंट्स. आय वॉज ऑल्सो अ स्टुडंट, बट हिअर आफ्टर यू विल बी द टीचर. वाय आर यू टेलिंग देम टू रीड इन द क्लास? या पद्धतीनं एका मुलाने उभं राहून 5 ओळी वाचायच्या, 4 ओळी वाचायच्या. त्याचं झालं की लगेच दुसऱ्या मुलाने उभं राहायचं, त्यांनी पण त्याच्यानंतरच्या 4 ओळी वाचायच्या, 4 किंवा 5 जे काही तुम्ही सांगितलंय ते. स्टुडंट्स फार जास्त असतील तर तुम्ही 3-3 ओळी पण सांगाल, 5 ओळी पण सांगाल, जे काही. तर त्या आणि आपला जेव्हा नंबर येईल त्यावेळेला तो 2 नंबरचा मुलगा पण कॉशियसली रीडिंग करत असला पाहिजे, हे पण जाता जाता लक्षात घ्या. आणि त्यावेळेला तो जो 2 नंबरचा मुलगा आहे, तो समजा तो सुद्धा किंवा पहिला सुद्धा स्ट्रेस बरोबर देतोय का, पॉझेस बरोबर देतोय का. आता तुम्हाला कॉमा आणि फुल स्टॉप यामध्ये जे याचा अर्थ पॉज म्हणजे स्टॉपेज, थोडं थांबणे. तर ते कॉमाच्या वेळेला कमी थांबायचंय, फुलस्टॉपच्या वेळेला तुलनेने जास्त थांबायचंय. राईट? कारण तो पूर्ण विराम आहे. विराम म्हणजे थांबणे. स्वल्प, थोडासा विराम. आता मी पण बोलताना पहा कसं वाचते इथलं, की टू एनेबल द स्टुडंट्स टू रीड इंग्लिश विथ प्रॉपर स्ट्रेस, पॉझेस, कॉमा येतो ना माझ्या इथे, कॉमा तिथे कन्व्हे झाला पाहिजे बोलताना. प्रॉपर स्ट्रेस, पॉझेस, इंटोनेशन अँड अंडरस्टँडिंग, असं इथे आहे. मग मी प्रत्येक वेळेला कसा कॉमा दिला, बोलतानाचा कॉमा मी कसा दिला, पुन्हा पहा. टू एनेबल द स्टुडंट्स टू रीड इंग्लिश विथ प्रॉपर स्ट्रेस, गॅप, पॉझेस, गॅप, इंटोनेशन अँड अंडरस्टँडिंग. आणि अंडरस्टँडिंग झाल्यानंतर फुलस्टॉप आहे म्हणून तिथे जरासा मोठा पॉज असला पाहिजे. सो आय हॅव टोल्ड यू व्हॉट इज पॉज and how to give the pauses while reading. And intonation I have told you just now, कसं रायझिंग इंटोनेशन असायला पाहिजे आपलं, का असं
खाली येणारं किंवा स्ट्रेट लाईन मध्ये असायला पाहिजे इंटोनेशन. यासाठी तुम्ही थोड्याशा इंग्लिश बातम्या ऐकून पहा. म्हणजे मग तुम्हाला इंटोनेशन त्यांचं कसं आहे, कसं असतं त्याच्यावर, म्हणजे कुठल्या तरी टीचरला फॉलो करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही इंग्लिश न्यूज रीडर्सला जास्त प्रमाणात हे फॉलो करू शकता, किंवा इंग्लिश फिल्म्स जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे इंटोनेशन मिळेल. ते कसं बोलतात हे पाहायचं. त्यांचा चढ उतार वाक्यांचा कसा आहे. म्हणजे गॉसिपिंग करताना दोन व्यक्ती बोलतात सिनेमामध्ये, इंग्लिश सिनेमामध्ये, तर त्यांचं इंटोनेशन कसं आहे. म्हणजे मी वाक्यातला चढ आणि उतार मगाशी मी सांगितलं तुम्हाला. व्हेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज. हा हे असं नुसतं वाक्य न बोलता, व्हेअर फ्रॉम हॅव यू ब्रॉट दिस मँगोज, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर नेम, किंवा मग व्हॉट इज युअर नेम. म्हणजे तुम्ही फुलस्टॉप जणू काही पुढे आहे असं बोलताय. व्हॉट इज युअर नेम हे चूक आहे. मग कसं बोलायला पाहिजे. व्हॉट्स युअर नेम, नेम, धिस इज इंटोनेशन. अँड अंडरस्टँडिंग. आता पुन्हा आणखीन एक इथे त्यांनी टाकलंय, रीडिंग जेव्हा तो स्टुडंट करणार आहे तुमच्या समोरचा, त्याला स्ट्रेस कळला पाहिजे, पॉझेस कुठे द्यायचे कळले पाहिजेत, आणि इंटोनेशन कळलं पाहिजे, आणि ॲट द सेम टाइम ही शुड बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज बिईंग रेड बाय हिम. ही शुड अंडरस्टँड ॲट द सेम टाइम. म्हणजे नुसतं स्ट्रेस आणि पॉझेस आणि इंटोनेशनकडे तो लक्ष देऊ दे का, तर नाही. ॲट द सेम टाइम ही शुड बी एबल टू अंडरस्टँड ऑल्सो, अंडरस्टँड ॲज वेल. ओके. नेक्स्ट, हॅव यू अंडरस्टूड व्हॉट अप टू धिस. हॅव यू अंडरस्टूड अप टू धिस. सगळ्यांना समजतंय का काय चाललंय ते. Yes, ma'am. Yes, yes. इट्स व्हेरी सिम्पल. तुम्हाला स्वतःचे पहिली ते 8वीचे वर्ग आठवा. स्वतःचे तुम्ही जेव्हा शाळेमध्ये बसलेला होतात ॲज स्टुडंट, ते वर्ग आठवा. किंवा तुमचं डीएड आणि बीएड झालेलं असेल तर तुम्हाला कदाचित हे सगळं माहिती पण असेल. तरी सुद्धा मग आपल्याला फास्ट फॉरवर्ड पुढे जाता येईल. पण काही स्टुडंट्स तुमच्यापैकी जर मागे असतील तर त्यांच्यासाठी मी हे सगळं डिटेलमध्ये सांगते आहे. इफ यू नो एव्हरीथिंग देन आय विल गो फॉरवर्ड स्पीडीली. मी फास्ट पुढे जाईन. फास्ट पुढे जाऊ का असं चाललंय तसं बरोबर आहे. व्हॉट डू यू फील. This जस्ट टेल मी. explained is correct, ma'am. द वे इज ओके. Yes, yes. Okay. Next point is number 4C. Number 4 is हे सगळ्यांसाठी पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. तर 4 नंबर पहा, टू एनेबल द स्टुडंट्स टू राईट इंग्लिश करेक्टली. आता या ठिकाणी रायटिंगवर फक्त फोकस आहे. करेक्टली तर आहेच, रिडिंग करेक्टली पाहिजे, रिडिंग शुड बी करेक्ट, रायटिंग शुड बी करेक्ट, हे करेक्ट आहेच आहे सगळीकडे. तर आता त्या स्टुडंट्सला त्याला लिहिता पण आलं पाहिजे. मग भले तो पहिली दुसरीमध्ये असेल तर त्याला ABCD आणि काही वर्ड्स लिहिता आले पाहिजेत. ॲट द सेम टाइम 8वी पर्यंत तर तो गेला असेल, 7वी 8वी. सो ही शुड बी एबल टू राईट द एसेज. ही शुड बी एबल टू राईट the answers of unseen passage also, isn't it? So in this way he should be able to write correct English. That means grammatically it should be his English should be correct. मग आपलं जे ग्रामर आहे इतके दिवस मी घेतलं, तर ते सगळं ग्रामर त्याला फॉलो त्या वर्गाच्या लेवलच्या अनुसार. त्याला हाय लेवलचे काहीतरी शिकवायचं नाही, कारण त्याचं अंडरस्टँडिंगची जी कॅपॅसिटी असते मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून, तर ती थोडीशी कमी पडते. आपण त्याला हायर इंग्लिश पण शिकवायचं नाहीये, पण त्याच्या लेव्हलचं जे इंग्लिश आहे त्या अनुसार ते सगळे पेपर्स, पुस्तकं काढलेली असतात, आणि त्या लेव्हलचं इंग्लिश त्याला त्या स्टुडंटला शिकवता आलं पाहिजे तुम्हाला. आणि सो दॅट शुड बी युअर एम. ओके. सो दिस इज रायटिंग. आणि मग रायटिंग त्यांना चांगलं यावं यासाठी तुम्ही काय काय लिहिलंय आतापर्यंत सांगा मला. विल यू बी एबल टू टेल मी रायटिंग तुम्ही कसं करता इंग्लिशमधलं आत्तापर्यंत, तुम्ही स्टुडंट होता तेव्हा. मी आता उदाहरणार्थ मी एसे सांगितलंय, तसे मला अजून काही उदाहरणं सांगू शकता का बघा. Dialogue व्हॉट डू यू writing, राईट. security, letter, हा, Letter writing, dialogue, करेक्ट. letter लेटर writing, रायटिंग, व्हेरी गुड. ईमेल रायटिंग. आता conversation 11वी writing. 12वीला ईमेल रायटिंग आहे, माहिती आहे ना.
स्टोरी रायटिंग. म्हणजे तुम्हाला नाहीये, पण आहे आता 11वीच्या पुस्तकामध्ये ईमेल रायटिंग, हाऊ टू पोएम राईट रायटिंग. ईमेल. हा, स्टोरी पोएम रायटिंग. रायटिंग. स्टोरी स्टोरी रायटिंग रायटिंग. मॅम 7वीच्या मुलांना आता नोटीस रायटिंग पण आहे बा. कोणतं काय रायटिंग? essay writing. नोटीस रायटिंग. Notice writing, notice. ओके ओके, नोट- नोटीस नोट- रायटिंग. ठीक आहे. आणखीन एक मला उत्तर तुमच्याकडनं पाहिजे Dialogue writing. रायटिंगच्या संदर्भातलं. कन्व्हर्सेशन रायटिंग. करेक्ट. डायलॉग Dialogue. रायटिंग म्हणतात पहा त्याला. डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंग म्हणजे चक्क नाटक लिहिल्यासारखं एक एक 2 किंवा 3 व्यक्ती बोलतायत, मेनली 2 जरी बोलतायत, तर त्यांनी एक अर्थातच 2 जण जेव्हा बोलतात ना, तेव्हा तुम्हाला हे शिकवताना उपयोगी पडेल की नॉर्मली वन पर्सन आस्क्स द क्वेश्चन अँड द सेकंड पर्सन गिव्स द आन्सर्स, राईट? सो इन दिस वे यू कॅन टीच देम टू राईट करेक्ट कॉन्व्हर्सेशन ऑर डायलॉग्स. हे पण तुम्हाला म्हणजे त्या मुलांना हे सगळं आलं पाहिजे. लेटर रायटिंग म्हटलं की त्याचं स्पेसिंग, कुठे काय लिहायचं, टू कुठे लिहायचं वगैरे, किंवा सही तुमची सिग्नेचर कुठे, त्याचे सगळे नियम आहेत. ते रायटिंग पण आलं त्याच्यामध्ये. म्हणजे एव्हरीथिंग इन एव्हरी एस्पेक्ट द स्टुडंट शुड बी एबल टू राईट करेक्टली. मग त्याचं लेटर रायटिंग असू दे, डायलॉग रायटिंग असू दे, एसे रायटिंग असू दे, ईमेल रायटिंग असू दे, सर्व प्रकारचं रायटिंग. आता रायटिंग म्हटलं की निश्चितपणाने ग्रामर येतं पहा. आणि जे आपण इतके दिवस ग्रामर शिकतोय त्या सगळ्या ग्रामरचा उपयोग त्यावेळेला तुम्हाला होणार आहे, जेव्हा तुम्ही जॉब मिळवणार आहात टीईटी नंतर. ठीक आहे. नेक्स्ट, नंतरचा पॉइंट आपला आहे व्ही, दॅट इज 5. इन दिस वे students should develop fourfold skills of language learning, namely listening, speaking, reading, writing. हे मी सुरुवातीलाच आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. आज सुरुवात करताना समरी सांगितली आहे मी. आज मी आत्ता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि एम्स, रादर एम्स काय सांगणार आहे, तर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या 4 गोष्टी त्या स्टुडंटला, समोरच्या आपल्या स्टुडंटला आल्या पाहिजेत. आणि त्याची लँग्वेज डेव्हलप झाली पाहिजे. त्याची लँग्वेज डेव्हलप झाली पाहिजे. हे आपलं एम असायला पाहिजे. मग फोरफोल्ड स्किल्स म्हटल्यानंतर कोणत्या असतात? फोरफोल्ड स्किल्स याच्यामध्ये आहे ना, फोरफोल्ड मला स्किल्स, सांगतो. विच आर द फोरफोल्ड Language, फोरफोल्ड स्किल्स ऑफ लँग्वेज, असा जर प्रश्न आला. आणि ABCD, listening, लिसनिंग आहे, स्पीकिंग, ए लिसनिंग, बी स्पीकिंग, सी रीडिंग अँड D writing. हा नाही, डी रायटिंग, हे 4 झाले. पण आता तुम्हाला यातला खालीलपैकी कोणतं स्किल त्यांना येणे Anyone. आवश्यक नाही, विच इज Yes, sir. नॉट इम्पॉर्टंट फॉर देम. तर त्याच्यामध्ये लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे, रीडिंग आहे, आणि समजा रायटिंगच्या जागी त्यांनी कॉमेंटिंग लिहिलंय. Commenting. कॉमेंट म्हणजे काय? टीका करणे. म्हणजे टीका म्हणजे आहे, किंवा नॅरेट म्हणा. नॅरेट म्हटलं तरी पण बरोबर आहे, रायटिंग मध्ये जातं. कॉमेंट म्हणजे क्रिटिसाइज म्हणूया, आपण सोपं करूया. क्रिटिसायझिंग असं समजा 4था नंबर टाकलाय. टीका करणे. ABCD मध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि क्रिटिसायझिंग. डू यू नो द मीनिंग ऑफ क्रिटिसायझिंग? टीका करणे. टीका करणे. तर मग तुम्हाला तिथे क्रिटिसायझिंगला तुम्ही काय विचारलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स इज नॉट एक्सपेक्टेड टू बी लर्न्ड बाय द स्टुडंट्स. तुम्हाला Criticizing. पाहिजे तर हा प्रश्न लिहून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम द स्टुडंट्स. विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स ऑफ लँग्वेज, स्किल्स म्हटल्यावर पुढे लँग्वेज म्हणा, स्किल्स ऑफ लँग्वेज is not expected by the student, by the students, एस लावा ते, स्टुडंट्स. क्रिटिसायझिंग. त्यांच्याकडनं कोणतं स्किल आवश्यक नाहीये. तर मग आता मी त्याच्या खाली ABCD लिहा. ए लिसनिंग, बी त्याच्या खाली स्पीकिंग, त्याच्यानंतर रीडिंग, आणि 4 नंबरला क्रिटिसायझिंग. क्रिटिसायझिंग.
मग तुमचं डी येणार ना उत्तर. हं. पण त्यासाठी तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की कोणते 4 स्किल्स आपल्याला फोरफोल्ड स्किल मध्ये कोणते कोणते स्किल्स एक्सपेक्टेड आहेत. कोणते स्किल आहेत ते 4 लिसनिंग की जे आता सांगितलं तुम्हाला कळलेलं आहे. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. हेच मी सुरुवातीला आज सांगितलं आणि आता पण सांगते की या 4ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. त्या स्टुडंटला आल्या, तुम्हालाही आल्या पाहिजेत आणि म्हणून मग तुम्हाला आल्या तर त्या स्टुडंटला येणार आहेत. हे लक्षात घ्या. आणि ते आपलं एम आहे, जनरल एम आहे. प्रायमरी लेवलच्या मुलांना काय आलं पाहिजे तर या फोरफोल्ड स्किल्स आल्या पाहिजेत. आणि सेकंडरी लेवलच्या मुलांना म्हणजे पेपर 2 साठी सुद्धा कोणते स्किल्स, फोरफोल्ड स्किल्स आल्या पाहिजेत तर या 4 आल्या पाहिजेत. आणि मग याच्यावरच आधारित त्यांचा आत्ताचा 1 2 3 4 5 होते. 1 2 3 4 होते. आता तुम्ही ते परत वाचाल तेव्हा तुम्हाला मी जे काय बोलले सगळं ते सगळं आता जास्त क्लॅरिफाय होईल. ठीक आहे. आणि मग शेवटचा त्यांचा एक पॉइंट होता माझ्या रीडिंग मध्ये आला. आय केम अक्रॉस दिस पॉइंट ऑल्सो. सो आय हॅव ॲडेड इट. To give them ample practice and learning experiences. This is also one of the aims. One of the aims for the students from 1st standard to 8th standard. मग आता इथे काय म्हटलंय मी की ॲम्पल प्रॅक्टिस, त्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण तुम्ही प्रॅक्टिस देणे हे तुमचं एम असलं पाहिजे. ॲम्पल म्हणजे खूप, मोर प्रॅक्टिस. सो यू शुड बी एबल टू गिव्ह देम मोर प्रॅक्टिस अँड लर्निंग एक्सपिरियन्सेस. त्यांना असे एक्सपिरियन्सेस मधून त्यांना जायला लावायचं आहे आपल्याला. एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव. अनुभवांमधून त्यांनी गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे म्हणजे इंग्लिश बोलण्याची त्यांची सवय, बोलण्याची, ऐकण्याची, रीडिंगची आणि लिसनिंगची सवय त्यांची वाढेल. मग आता लर्निंग एक्सपिरियन्सेस म्हटल्यानंतर तुमच्या समोर आता तुमच्यापैकी काही स्टुडंट्स टीचिंग करत असतील या क्षणी, सध्या, नॉट या क्षणी, म्हणजे नॉट ॲट दिस मोमेंट, बट दे मस्ट बी लर्निंग, दे मस्ट बी टीचिंग इन द क्लासेस. तुमच्यापैकी काही टीचर्स आहेत का की जे इंग्लिश शिकवतात सध्या? आणि मला त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे, दे शुड गिव्ह मी द आन्सर्स इन विच वे दे शुड डेव्हलप देअर लर्निंग एक्सपिरियन्सेस. म्हणजे तुम्ही कोणते वेचा किंवा मार्गांचा उपयोग करता. विच वेज आर युज्ड बाय यू फॉर डेव्हलपिंग देअर लर्निंग एक्सपिरियन्सेस. कळतंय का मी काय बोलतेय ते? लर्निंगसाठी कोणत्या एक्सपिरियन्स मधून ती मुलं जावीत असा तुम्ही प्रयत्न करता, असं मला सांगा. थोडा वेगळा विषय आहे आता आज आपला. हे ग्रामर नाहीये, जनरल इंग्लिश अजिबात नाहीये. पण हे आता मी 4-5 दिवस मी हेच घेणार आहे. फ्लॅश कार्ड आहेत Translation मॅडम. method. फ्लॅश कार्ड. हम्म? Translation येस, फ्लॅश कार्ड्स. करेक्ट. व्हेरी गुड आन्सर. method. हा, Translation method. ट्रान्सलेशन. आर यू रेफरिंग ओनली सिलेबस? आर यू रेफरिंग सिलेबस राईट नाउ? सिलेबस आहे का तुमच्या हातात? मॅम काय पण तुम्ही सिलेबस मधले पॉइंट बघून बोलता आहात का? No, ma'am. नो No. नो. Okay. So you are telling them how to translate. That is, you sometimes give some sentence and you tell them to translate that sentence. Is it like that? Is it like that? Do you mean so? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आम्ही असं ट्रान्सलेशन मराठीत बोला ना माझ्याशी, चालेल. मी इंग्लिश मधून विचारलं तरी तुमचं उत्तर मला मराठीत चालेल. चालेल. तुम्ही काय काय स्ट्रॅटेजी वापरता? कोणत्या कोणत्या लर्निंग प्रॅक्टिसेस तुम्ही सध्या, तुमच्यापैकी काही जे जॉब करतात ते त्या मुलांना वर्ड पझल्स एक आहेत. वर्ड पझल. करेक्ट. व्हेरी गुड. वर्ड पझल. येस. समटाइम्स रायमिंग देअर अँड देअर. Rhyming and singing song stories. येस, करेक्ट. बरोबर. यू आर करेक्ट.
असं सगळं करता का पण Option तुम्ही one. वर्गामध्ये? करता हे सगळं तुम्ही Option वर्गामध्ये? one. हे करता का तुम्ही सगळं वर्गामध्ये? डू यू डू धिस ऑल दिस? डू यू गिव्ह एम्पल प्रॅक्टिस टू देम? येस मॅम, येस. Yes. फ्लॅश कार्ड करते मी, Yes. वर्ड पझल्स घेते. Very good, very good. That means you are giving them learning experiences, and so as to make them go through various experiences for their development of these fourfold skills. आपण आता यापुढे फोरफोल्ड स्किल्स असंच म्हणत जाणार आहे मॅक्झिमम वेळेला. म्हणजे मग फोरफोल्ड म्हटलं की म्हणजे 4 प्रकारचे स्किल्स कोणते कोणते आहेत? लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग. Reading and writing. Right. येस. पहिले 4 हा. तर आता जसं मी मगाशी एकच कुठला तरी स्किल वेगळं क्रिटिसायझिंगचं आपण घेतलं, त्याच्या ऐवजी दुसरा प्रश्न याच्यावर कसा येऊ शकतो की फोरफोल्ड स्किल पैकी खालील पैकी कोणत्या स्किलचा समावेश फोरफोल्ड स्किल्स मध्ये होतो? हा, असा समजा प्रश्न आहे. मी तुम्हाला इंग्लिश मधून सांगते आता अंदाजा, म्हणजे हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं जाईल? विच ऑफ द फॉलोइंग स्किल is included in fourfold skills of language. खालीलपैकी कोणतं स्किल हे फोरफोल्ड स्किल्स मध्ये इन्क्लुडेड आहे? विच ऑफ द, पाहिजे लिहून लिहा. विच ऑफ द फॉलोइंग स्किल, इथे एस लावायचा नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग स्किल इज included in fourfold skills of language development. इन्क्लुडेड कोणती आहे? पाहिजे तर मराठीत हे पण लिहा लगेच. कोणती इन्क्लुडेड आहे, कोणती समाविष्ट आहे स्किल, कोणती स्किल समाविष्ट आहे. आणि मग एबीसीडी मध्ये काय काय येईल? मगाचं क्रिटिसायझिंग येईल समजा, किंवा न्यूज रिडिंग येईल. म्हणजे आता आपण, मी मगाशी न्यूज रिडिंग सांगितलं, तर न्यूज रिडिंग येईल. नंतर स्टोरी टेलिंग पण येऊ शकतं. आणि स्टोरी टेलिंग पेक्षा तुमचं जे आता वर्ड पझल्स म्हटलात ना तुम्ही, सॉल्विंग वर्ड पझल्स असं लिहा. सॉल्विंग वर्ड WRD वर्ड पझल्स. म्हणजे हे पण स्किल आहे का? नाही तर स्किल आहे, पण मला काय पाहिजे? फोरफोल्ड स्किल्स मध्ये कशाचा समावेश होतो असा आपला प्रश्न आहे. आणि शेवटचा जो डी आहे किंवा समजा सी आहे, तो आहे लिसनिंग. सी आहे लिसनिंग, आणि त्याच्यानंतर ते समजा, एक मिनिट, मला लेट मी टेल यू. सी मध्ये लिसनिंग लिहा आणि 4 नंबर मध्ये वर्ड पझल सॉल्व्ह करणं, म्हणजे सॉल्विंग वर्ड पझल्स, असा समजा डी आहे. आपला प्रश्न काय आहे? तो नेहमी नीट वाचायचा, पुन्हा पुन्हा वाचा प्रश्न, कारण ते जरा अवघड लँग्वेज मध्ये पण विचारतात. मी आत्ताचा हा जो दुसरा प्रश्न आहे तो खूप सोप्या पद्धतीनं विचारलेला आहे, पण बघाचा पहिला प्रश्न मी अगदी स्टार्टला घेतला, तो खूप अवघड करून मी वाक्य रचना माझी अवघड होती ती पहिल्या वेळची. तर आता मी तुम्हाला काय विचारते की कोणतं स्किल फोरफोल्ड स्किल मध्ये समाविष्ट आहे? आणि एबीसीडी त्याच्यातला सी मध्ये लिसनिंग म्हटलंय मी. लिसनिंग मॅम. डी, हा, मी पुन्हा तुम्हाला लिसनिंग, तर तुमच्या डोक्यात हे फिट पाहिजे की लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग हे आपल्या डोक्यात फिक्स पाहिजे. म्हणजे LSRW लिहून घ्या, मोठे कॅपिटल मध्ये लिहायचं. त्याच्यात खाली ह्या प्रश्न झाला, त्याच्या एबीसीडी झाला, त्याला लिसनिंगला टिक करा, आणि त्याच्या खाली L म्हणजे लिसनिंग झालं, स्पीकिंग S मोठा कॅपिटल, L कॅपिटल, S कॅपिटल, रिडिंगचा R कॅपिटल, आणि W रायटिंगचा W कॅपिटल, RW. LSRW हे पाठ करायचं. झोपेत पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. विचारलं तर आम्ही उठवून की काय, कुठले फोरफोल्ड स्किल्स आहेत फोरफोल्ड, तर हे 4 आहेत. लिसनिंग, स्पीकिंग. माणूस जेव्हा ऐकतो ना, बरंचसं इंग्लिश ऐकतो, त्याच्यानंतर तो हळूहळू बोलायला लागतो. म्हणून लिसनिंग आधी, नंतर स्पीकिंग,
आधी स्पीकिंग नाही येऊ शकत, आधी लिसनिंग असतं, नंतर स्पीकिंग असतं. हा, आणि त्याच्यानंतर दुसरं जे युनिट आहे त्याच्यामध्ये रीडिंग आधी असतं आणि नंतर मुलगा तो स्टुडंट तुमचा लिहायला पण लागू शकतो. पण त्याने जर रीड नाही केलं चांगलं, त्याची ती स्किल नाही डेव्हलप झालं रीडिंगचंच, तर रायटिंगचं स्किल त्याचं हाऊ ही विल बी एबल टू डेव्हलप हिज ओन रायटिंग स्किल? नो, ही विल नॉट बी एबल. आता पहा, मी नो म्हटलं कसं? नो, 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 नो. He will not be able to develop his writing skill if he has not developed his reading skill. हे दोन्ही कनेक्शन्स तुम्हाला समजतात का बघा. आधी लिसनिंग, तुम्ही अगदी लहान मुलं लक्षात घ्या. उदाहरण म्हणून, छोटं लहान मुलं आहे, 1 वर्षाचं आहे, ते 2 किंवा 2.5 वर्षाचं होईपर्यंत वाक्य बोलायला लागेल. समजा म्हणजे 2.5 का 3 ह्याच्यावर आपल्याला आता बोलायचं नाहीये. ते जेव्हा बोलायला लागतं त्यांनी तेवढ्याशा त्याच्या आयुष्यामध्ये 1, 2, 3 वर्षांमध्ये, 2 वर्षांमध्ये त्याने काय केलेलं असतं? तो बोललेला असतो का? नाही. तो काय करतो? तो लिसन करतो. लिसनिंग करतो. आपल्या घरातली आई-वडिलांकडून चालू असलेली अवतीभोवतीचे लोकं, शेजारी, नेबर्स, देन हिज फॅमिली मेंबर्स, व्हॉट दे आर स्पीकिंग, he just listens. That child, that male child or that female child listens. काय चाललंय या सगळ्यांची बडबड दिवसभर बाकीच्या लोकांची, ते ऐकत असतं बिचारं लहान मूल. आणि मग अचानक त्याला हळूहळू त्या वाक्यरचनांचा अंडरस्टँडिंग, म्हणजे अंडरस्टँडिंग त्याला आधीपासूनच होत असतं. पण त्याला असं एक वेगळंच फॅकल्टी डेव्हलप होते, की अरे आता आपल्याला बोलता येणार आहे. मग ते अर्ध वाक्य बोलायला लागतं. राईट? छोटं वाक्य बोलतं, छोटी वाक्य बोलायला लागतं. किंवा मग नुसते आपल्याला काय पाहिजे तेवढंच नाव फक्त तो सांगायला लागतो. माहितीये तुम्हाला? तो मुलगा म्हणजे आता आपण ते चाइल्ड तेवढंच सांगायला लागतं. म्हणजे ते स्पीकिंग चालू करतं. मग आपण स्पीकिंग केल्यावर त्याला हे कळतं, की काहीतरी आपण असं बोललो, की या लोकांना कळतंय बरं का. त्याला जर वॉटर पाहिजे असेल तर तो काय म्हणतो? तो मराठी असेल तर तो पाणी म्हणेल. इंग्लिश घरातला मुलगा असेल तर तो वॉटर म्हणेल. वॉटर, वॉटर नाही म्हणणार तो. वॉटर, 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 आय वॉन्ट सम वॉटर. नाही म्हणणार. कारण त्यांची स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये त्यांच्या पद्धतीमध्ये नाही म्हणत. शेवटी आलेला म्हणायचा नसतो. डू यू नो धिस? हे माहितीये का? डू यू नो धिस? वॉटर, फादर, मदर असं बोलायचं नसतं. पण ते त्यांचे आई वडील तर ते आपोआप वॉटर, वॉटर बोलतात. वर बघा, वॉटर बद्दल सुद्धा मी तुम्हाला हे सगळं आम्ही स्पोकन इंग्लिश मध्ये शिकवतो. आय वॉन्ट सम वॉटर, वॉटर. मी बोलतच नाहीये. वॉटर उच्चार, स्पेलिंग वॉटरच आहे, पण उच्चार त्यांचा प्रोनाउन्सिएशन कसं असतं? वॉटर. मग हा जो च जे पहा, नीट लक्ष द्या. वॉटर मधला जो शेवटचा आहे, त्याचं जे टायमिंग असतं, टायमिंग, ते त्यांनी टच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये टाकलेलं असतं त्या लोकांनी. त्यांनी म्हणजे त्या मुलाने नाही, ते घरात इंग्लिश पीपल दे स्पीक लाईक दॅट ओनली. वॉटर. मग हाच प्रकार मदर, फादर, ब्रदर आणि सिस्टर मध्ये पण हेच आहे. वेअर इज युअर मदर? मदर हे इंटोनेशन झालं आणि काढला मी तिथला उच्चारातला. लिहायला लागले की मी आर लिहिणार आहे तिथे. मी वेअर इज युअर मदर क्वेश्चन मार्क. तर वेअर इज युअर मदर, वेअर इज युअर मदर असं जरा बरोबर बोलतात ते. माहितीये तुम्हाला? वेअर मधला पण बोलणार नाही. वेअर हा जो आपण बोलतो इंडियन पीपल, इंग्लिश बोलताना आपण तो इकडचा आणि मदरचा आणि वेअरचा पण आपण बोलतो, पण ते लोक बोलत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांचं प्युअर इंग्लिश जेव्हा ऐकायला लागतो आपण, तेव्हा आपल्याला त्यांचं इंग्लिश कळत नाही, कारण आपण त्यांचं इंग्लिश लिसनच करत नाही. समजत नाही म्हणून लिसन नाही करत तुम्ही. मग कुणाचं लिसन करतो आपण? आपल्या सर मॅडमचं. मग आपले सर मॅडम कसं बोलत असतात? तर वेअर इज युअर मदर असं बोलत असतात. त्यामुळे आपणही तसंच बोलतो. आपण टीचर
कालचे स्टुडंट आजचे तुम्ही टीचर. तुम्ही जर तसंच शिकवायला लागलात तर ती मुलं पण आपोआपच वेअर इज युअर मदर असंच बोलणार आहेत. आणि त्यांच्यासारखं इंग्लिश बोलायचं की इंडियन इंग्लिश बोलायचं हे आपण ठरवायचं. तुम्ही ज्या प्रकारच्या स्कूलमध्ये आहात, मी कोणत्या प्रकारच्या स्कूलमध्ये आहात, समजा तुम्ही कॉन्व्हेंट इंग्लिश मध्ये शिकवत असाल तर तुम्हाला त्यांच्या इंग्लिश पद्धतीनं इंग्लिश बोलायला मुलांना शिकवता आलं पाहिजे तुम्हाला. आणि जर मराठी मीडियमच्या शाळेमध्ये आहात आणि त्यांना जर मराठी मीडियमच्या स्टुडंट्सला जर तुम्ही इंग्लिश शिकवणार असलात तर त्यांना तसलं इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन असलेलं म्हणजे वेअर इज युअर मदर असं इंग्लिश त्यांना शिकवण्याची गरज नाहीये. पण जर तुम्ही कॉन्व्हेंट इंग्लिश शिकवत असाल तर तुम्हाला असंच इंग्लिश शिकवणं आवश्यक आहे. वेअर इज युअर मदर, वेअर इज युअर मदर, मदर मदर. हे जर रचं टायमिंग आहे तर मी द ला दिलाय पहा, मदर मदर द. हे इंटोनेशन पण पहा माझं, मदर. वेअर इज युअर मदर, युअरचा पण आर गेला बघा. वेअर इज युअर युअर मदर. हे व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पोकन इंग्लिश. तर जसं ते ऐकणार आहेत ना मुलं तुमच्या समोरची, तसंच ते बोलायला शिकणार आहेत. म्हणजे व्हॉट एव्हर दे वुड लिसन दे वुड बी एबल टू स्पीक आफ्टरवर्ड्स. तुम्ही त्यांच्यासमोर कसं इंग्लिश पेश करणार आहात. तर तुम्हाला आता जास्त चांगलं कळलं असेल की लिसनिंग आणि स्पीकिंग दीज आर द टू स्किल्स विच आर कनेक्टेड विथ इच अदर. ॲट द सेम टाइम रीडिंग अँड रायटिंगच्या वेळेला पुन्हा मी हे जे आत्ता सांगितलं तिथला जो मदर स्पेलिंग र पर्यंत आहे. रीडिंग करताना त्या मुलाला तुमच्या समोरच्या MOTHER दिसणार आहे आणि तुम्ही सांगणार तिथे नुसतं मद म्हण आणि द नुसतं मध म्हणायचं का, म आणि द. वेअर इज युअर मदर नाही. द मध्ये टायमिंग रच द्यायचं आणि दीर्घ द बोलायचा आहे. दीर्घ द बोलायचं आहे. म्हणजे सीमा बोलायचंय का सीमा बोलायचंय हे तसं आपण वेलांटीचा उच्चार इंग्लिश मराठीमध्ये साध्या मराठीमध्ये करतो. वेलांटी पहिली का दुसरी असेल तर आपण दीर्घ उच्चार करतो. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा मदर, फादर. वेअर इज युअर फादर. ओके, युअर मदर इज इन युअर हाऊस सपोज. देन वेअर इज युअर फादर, वेअर इज युअर फादर द. असं तुम्ही त्या मुलाला रीडिंग करायला शिकवणार आहात, शिकवलं पाहिजे. हे रीडिंग पुरतं झालं. आणि मग रायटिंग करताना तो जेव्हा लिहिणार तेव्हा त्याचं स्पेलिंग्स पाठ पाहिजेत. रायटिंग जेव्हा तो करणार ना, एसे रायटिंग किंवा मगाशी आपण म्हणलं लेटर रायटिंग, अमुक तमुक सगळं तुम्ही ईमेल रायटिंग, त्यावेळेला त्याचं हे उच्चारण शास्त्र जे इतका वेळ मी बोलले, लिसनिंग, स्पीकिंग आणि रीडिंग, यामध्ये उच्चारण लागणार. प्रोनाऊन्सिएशन शुड बी प्रॉपर. पण मग रायटिंगच्या वेळेला प्रोनाऊन्सिएशनचा काही संबंधच नाहीये. मग तिथे कुणाचा संबंध आहे तर स्पेलिंग्सचा आहे. आणि तिथं पण मुलं चुकतात, इन्क्लुडिंग द स्टुडंट्स लाईक यू ऑल्सो. तुमची पण स्पेलिंग्स चुकू शकतात. मग स्पेलिंग्सवर आपण एक वेगळा पिरियड घेणार आहे. करेक्शन्स ऑफ स्पेलिंग्स किंवा तुमचं एरर फाइंडिंग वगैरे जे तुम्ही पहिल्यांदा मला सांगितलं होतं की आमचं एरर फाइंडिंगवरचा टॉपिक एकदा घेऊन टाका मॅडम म्हणून एका स्टुडंटनी सांगितलेलं होतं. ऍक्च्युअली एरर एकदम सुरुवातीला नाही सांगतायत. तर त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा तुम्हाला ग्रॅमॅटिकल फोकस सगळा आला पाहिजे, त्यानंतर मग एरर्सचा विषय पॉइंट येतो. लक्षात घ्या. तर सो आय हॅव नॉट टॉट यू दॅट टॉपिक इमिजिएटली, बट आय हॅव प्रॉमिस्ड यू टू गिव्ह यू द स्पेलिंग, the rules for spelling, and at the same time correction methods. I'm going to teach you correction methods also. ते मी शिकवणार आहे सगळं. ओके. पण आता आपला विषय काय चालला होता इतका वेळ की जनरल एम्स कोणती असतात. प्रायमरी असू दे तुम्ही, म्हणजे तुम्ही पेपर फर्स्ट साठी आणि पेपर सेकंड साठी सेम आहे. सर आपण पुढची स्लाइड घेऊया.
सर शेख सर सर तुम्ही आहात का इथे? आहे ना मॅडम, आहे. मग जरा दुसरी 2 नंबरची स्लाइड घ्या की. मेथड डायरेक्ट मेथड आहे. पहा बघू. ती जी पहिली जी तुम्ही दिली होती त्याच्या इमिजिएट नंतरची. यानंतर आपण पॅडागॉजी मधला मेथडचा विषय घेणार. पेनाने लिहिलेलीच आहे का? पेननी नाही सर, हाताने लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये हे नाही, हे ह्याच्या आधी. हा, याच्यानंतर इमिजिएट काय आहे? हा, हे इमिजिएट. हा, हे डायरेक्ट. ही जी डायरेक्ट मेथड आहे ना, ती घ्यायची आता आपल्याला. बरोबर. आणि सर जरा इथेच म्हणजे एक 5 मिनिटात मी हे संपवणार आहे. सगळं नाही, डायरेक्ट मेथड संपवणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच ह्याच्या 5 ते 10 मिनिटात ही मेथड संपली की आपण ह्याच्यानंतरची ग्रामर ट्रान्सलेशन मेथड कडे पण जाणार आहोत. आज होणार आहे ते आपलं. ओके. तर डायरेक्ट मेथडमध्ये पहा कसं आहे. आता मी तुम्हाला मेथडॉलॉजी म्हणजे मेथड्स ऑफ टीचिंग. देअर आर सो मेनी मेथड्स ऑफ टीचिंग. Then sometimes some teachers use direct method and sometimes they use grammar translation method. Normally, I teach with grammar translation method. But which is direct method? Direct method म्हणजे कशी असते? तर ही ग्रामर ट्रान्सलेशन मेथडपेक्षा वेगळी म्हणजे टोटली अपोजिट असते असं आपण म्हणू शकतो. इथे तुम्ही पाहाल की रिॲक्शन, दिस इज अ रिॲक्शन. The direct method was developed as a reaction to grammar translation method. म्हणजे पूर्वी ग्रामर ट्रान्सलेशन मेथड मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने शिकलाय, मराठी मीडियमचे मुलं तुमच्यापैकी जे आहेत ते ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनी शिकलेले आहेत. मी सुद्धा स्वतः ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनी शिकलेली आहे. म्हणजे काय, तर ग्रामर आधी पहिल्यांदा भाषेचं आलं पाहिजे. आणि आतापर्यंत तुम्ही आणि मी तरी या आपल्या वर्गामध्ये टीईटी मध्ये तरी काय केलेलं आहे, तर ग्रामरच फोकस केलेलं आहे की नाही. तर त्याच्या ऐवजी डायरेक्ट मेथड जी आहे ही, ती ग्रामरवर भर न देता तुम्ही सरळ डायरेक्ट वाक्य तयार करा बघू. करून बघूया का? आणि जर तशी मुलांना सवय केली तर समजेल का त्यांना? आणि यायला लागेल का हळूहळू इंग्लिश? नाही. नाही, यायला लागेल का असा विचार करून तो प्रयोग करण्यात आला. आणि त्यांच्या कानावर सुद्धा बघा, लहान मूल जे असतं, मग अशी मी मुद्दामच तो रेफरन्स दिला होता आणि तो असतोच सगळीकडे पॅडागॉजीमध्ये. पॅडागॉजी म्हणजे काय? अध्यापनशास्त्र. मी मधून मधून सांगणार आहे तुम्हाला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅडागॉजी, कारण हा वर्ड नवीन असतो खूपच. सो अध्यापनशास्त्र जेव्हा आपल्या मुलांना आत्ता आपण एक उदाहरण मी दिलं होतं की जर बंगाली घरातला मुलगा आहे, इफ देअर इज अ चाइल्ड फ्रॉम बेंगॉली house or Bengali family and some another child is from Maharashtrian family, then Maharashtrian child will learn Marathi language and Bengali child will learn Bengali language. How will he learn? त्याला ग्रामर शिकवलंय का कुणी? नो. नाही. नो. व्होकॅब्युलरी शिकवली का कुणी? नो. नाही. म्हणजे आपण जशी व्होकॅब्युलरी सिनोनिम, एंटोनिम, मग नंतर किंवा मग काय वन वर्ड फॉर, नंतर होमोफोन्स आपण घेतले, तर हे असलं काही शिकवलंय का त्या मुलाला छोट्या? किंवा 5 वर्षाचा मुलगा आहे किंवा 5 वर्षाचा मुलगा कधी कधी त्याच्या ख्रिश्चन फ्रेंडच्या बरोबर इंग्लिश पण बोलायला लागतो. म्हणजे आहे मराठी पण त्याचा फ्रेंड इंग्लिश मधून बोलतो म्हणून त्यालाही यायला लागतं. आपण कित्येकदा मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन सिटी असते तर त्यांना 3-4 लँग्वेजेस येत असतात. त्या उरलेले जे लँग्वेज आहेत किंबहुना सगळ्याच लँग्वेजेस ह्या पद्धतीनं त्यांना येतातच असं, म्हणजे हीच पद्धत ग्रामरची आणि ट्रान्सलेशनची पद्धत त्यांच्या मनात त्यांना कोणी शिकवतच नाही तरी पण त्यांना यायला लागतं. मग त्यांना कसं काही येतं, तर डायरेक्ट मेथड ही जी आत्ता आपण घेणार आहोत त्याच्यामुळे त्यांना ते येतं. हे लक्षात घ्या. हा वेगळा विषय आहे म्हणून मी आधी घेतलाय, आधी पॉइंट ठेवलाय हा. आणि याच्यामध्ये पहा, सिंपल आयडिया बिहाइंड द डायरेक्ट मेथड इज दॅट वी लर्न द लँग्वेज
बाय हिअरिंग इट स्पोकन. ती जेव्हा स्पोकन पद्धतीनं दुसऱ्यांकडनं बोलली जाते त्यावेळेला आपण काय करतो तर हिअर करतो फक्त, म्हणजे लिसन करतो. आणि त्यामुळे आपोआपच त्या कॉन्व्हर्सेशन मधून, संवादामुळे तो मुलगा म्हणजे एखादी व्यक्ती सगळी लँग्वेज त्याला हळूहळू यायला लागते. मग इंग्लिश जर हे जर तत्व आहे, म्हणजे हे फॅक्ट आहे का नाही, मी बोलतेय ती फॅक्ट आहे का नाही, आहे. तो छोटा मुलगा 2 वर्षाचा इतके 2 वर्ष ऐकतो, बाळ जन्माला आल्यापासून काहीतरी काहीतरी त्याच्याशी कानाशी त्याच्या अवतीभोवती इंग्लिश मराठीत किंवा बेंगॉलीमध्ये बोलत असतात. हळूहळू त्याला बेंगॉली यायला लागतं. तर मग कसं आलं तर बोलतानाच ऐकून त्याला यायला लागतं. ठीक आहे. मग ही डायरेक्ट मेथड झाली. मग आता इंग्लिश शिकवताना हाच प्रयोग त्या मुलावर आपल्या स्टुडंट्सवर आपण जर केला तर काय होईल, तर त्याला पण इंग्लिश यायला लागेल. मग एकाच मुलाला येईल का, नाही, आपल्या समोरच्या 60 स्टुडंट्सना हे यायला लागेल. पण कोणत्या केसमध्ये, तर तुम्ही त्याला स्पोकन इंग्लिश मधून नेलं तर यू विल हॅव टू स्पीक इन इंग्लिश, देन ओनली ही विल बी एबल टू लर्न. अदरवाइज ही विल नॉट लर्न ॲट ऑल. ही विल लर्न in that case, but by another method. Which is that method? Grammar method. आपण शिकलोच आहे ना सगळेजण. पण त्याला ती म्हणजे ही पण पद्धत आहे डायरेक्ट मेथडची, आणि ग्रामर ट्रान्सलेशन म्हणून जी मेथड आहे ती मी आता ह्याच्यानंतर आजच घेणार आहे. तर ती मेथड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे काही इतकं जास्त डिटेलिंग करायला लागणार नाहीये. तर डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप लर्निंग एनी लँग्वेज. आता हे वाक्य इथे दिसतंय पहा तुम्हाला, हे वाक्य तुमच्याकडे लिहून घ्या वहीमध्ये, नोटबुक. राईट डाऊन दिस सेंटेन्स. डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप इन लर्निंग एनी लँग्वेज. मग हे खरं आहे का खोटं आहे? हे वाक्य लिहिलं, डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप इन लर्निंग एनी लँग्वेज. कुठली पण लँग्वेज लर्न करायची असेल तर स्पीच म्हणजे बोलणं डेव्हलप झालं पाहिजे. सो स्पोकन इंग्लिशचा इथे महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे. समजतंय? आता हे जे वाक्य मी लिहा म्हटलं, आता याच्यावर प्रश्न या वाक्यावर येऊ शकतो. कसा? विच ऑफ द सेंटेन्स इज, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स लिहा. द फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू. इज ट्रू क्वेश्चन मार्क. आणि ABCD लिहा त्याच्या खाली, एका खाली. आणि स्पीच ची जी जागा आहे की नाही, कसा प्रश्न तयार करायचा असतो तेही सांगते. आपण कसे प्रश्न तयार करायचे असतात किंवा कसे येऊ शकतात. तर डेव्हलपमेंट ऑफ स्पीच हे ए मध्ये लिहा. ए, डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप इन लर्निंग एनी लँग्वेज. हे खरं आहे का नाही? तर आहे. मग उत्तर कुठे आहे? ए मध्ये आहे. आता बी मध्ये त्यांनी कसं विचारू शकतात ते, डेव्हलपमेंट ऑफ लिसनिंग किंवा डेव्हलपमेंट ऑफ रीडिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ रायटिंग. म्हणजे ते जे 4 स्किल्स आहेत आपले, स्पीच सोडून उरलेले जे 3 स्किल्स आहेत ते जर समजा बी, सी आणि डी मध्ये लिहिले, तर आपल्याला हे वाक्य जर पाठ असलं मनामध्ये, तर स्पीचला अंडरलाईन करायचं मनातल्या मनात, आणि तेच वाक्य करेक्ट आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप. ह्या वाक्याला ए आहे तो,
आणि त्याला टिक करा. समजतंय? Yes, ma'am. हा. आणि पुढे पुन्हा वाक्य असेल तिथे एका एनी लँग्वेजच्या नंतर अकॉर्डिंग टू द डायरेक्ट मेथड. म्हणजे डायरेक्ट मेथड असं मानते की डेव्हलपमेंट ऑफ स्पीच इज द फर्स्ट स्टेप. पण ग्रामर ट्रान्सलेशन मेथड असं मानते का? तर नाही मानत. पण मग या डायरेक्ट मेथड म्हणजे कशी? थेट. डायरेक्टचा अर्थ काय? थेट. थेट पद्धत. म्हणजे आम्हाला बाकी काय तुमची मराठी आणि बेंगॉली आणि तामिळ लँग्वेज माहित नाही. आम्हाला फक्त इंग्लिश येतं. आम्हाला मुलांना फक्त इंग्लिशच शिकवायचं आहे. मराठी वाक्याला टच करायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू प्रोनाऊन्स मराठी सेंटेन्स ॲट ऑल. आय डोंट वॉन्ट टू utter any Bengali sentence at all, though I am in Bengal, though I am teaching English in Bengali school, तरी सुद्धा मी बेंगॉली लँग्वेज बोलणार नाही किंवा मराठी लँग्वेज बोलणार नाही. मी थेट इंग्लिश इंटू इंग्लिश बोललं, कळलं त्याला तर कळलं, नाही कळलं तर नाही कळलं, पण मी मराठी घेणार नाही किंवा मी बेंगॉली लँग्वेज वर्गात वापरणार नाही. कळतंय का तुम्हाला मी काय बोलते ते? तामिळ लँग्वेज किंवा बेंगॉली लँग्वेज किंवा मराठी लँग्वेज मी वर्गामध्ये इनसाइड 4 वॉल्स बोलणार नाही मुलांबरोबर. त्यांच्या कानावर इंग्लिशच पडलं पाहिजे, कारण त्यांना इंग्लिश यायला पाहिजे. ही डायरेक्ट मेथड झाली. समजतंय? सगळ्यांनी समजायचं, सगळ्यांनी समजून घ्यायचंय. म्हणजे पार्ट हो. पेपर 2 चे जे स्टुडंट आहेत त्यांनी पण सगळं समजून घ्यायचंय. पण माझा पहिला फोकस आपल्या पेपर फर्स्ट वर राहणार आहे आता अजून एक 4 दिवस. म्हणजे याचा अर्थ असा नाही की पेपर 2 नी बसायचं नाहीये. त्यांनी हे सगळं लर्निंग करायचंच आहे, कारण याच्यावरचा प्रश्न त्यांना येऊ शकतो तिथे पेपरमध्ये. पण तुलनेने त्यांचा जो सिलेबस आहे त्याच्यावर ते अवलंबून असणं, त्याच्यावरचे प्रश्न जास्त येतील. पण तरी टाईप मी आता कसा प्रश्न तयार करायचा हे पण शिकवते. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीनं म्हणजे माझी सगळी लेक्चर्स तुम्ही अटेंड करा. पेपर 2 चे स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा. ठीक आहे. आता इथे पहा, द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ दिस मेथड आर. प्रिन्सिपल्सला एस आहे म्हणून तिकडे आर आलाय. हे माझं लक्ष असतं ग्रामरकडे त्यांच्या. तर पहा, ओरल वर्क म्हणजे आता हे प्रिन्सिपल म्हणजे काय? तत्व. विच आर द प्रिन्सिपल्स ऑफ दिस मेथड, डायरेक्ट मेथड? तर नंबर 1 इज ओरल वर्क, म्हणजे बोलून प्रॅक्टिस करणं. ओरल दॅट इज तोंडी. तुम्हाला तोंडी परीक्षा माहिती आहे. तर ओरल वर्क म्हणजे तोंडी काम, कार्य. मग हे कसलं? तर बोलण्याचं. अ डायरेक्ट बॉन्ड बिटवीन द एक्सपिरियन्स अँड कन्सेप्ट अँड द लँग्वेज इज एस्टॅब्लिश्ड. संकल्पना आणि लँग्वेज. बघा, संकल्पना आणि लँग्वेज यांच्यामध्ये एक डायरेक्ट बॉन्ड असतो, एक अनुबंध असतो. बॉन्ड म्हणजे बंध किंवा अनुबंध. आता मी ट्रान्सलेशन मेथडने शिकवत असते बिकॉज आय बिलीव्ह इन इट. पण तुम्हाला इथं कळतंय का? बघा, तुम्हाला कळावं म्हणून मी बोलतेय ना. त्यामुळे मला तुमची लँग्वेज माहिती आहे, मला मराठी येतं. हिंदीतून बोला म्हणलं तर कदाचित मला हिंदीमध्ये ते अनुबंध, बंधला काय म्हणायचं, पण बंधन वगैरे काहीतरी येईल. ते आय डोंट नो मला हिंदी मच. पण डायरेक्ट बॉन्ड असतो एक्सपिरियन्स किंवा कन्सेप्टमध्ये आणि लँग्वेजमध्ये असतो, असं हे लोक मानतात. कोण? डायरेक्ट मेथडचे फॉलो करणारे टीचर्स मानतात. हे नाही कळलं तर मी परत एकदा उद्या सांगेन, कारण कन्सेप्ट आणि लँग्वेज हे तुम्हाला फ्लॅश कार्ड मी जेव्हा सांगणार ना त्यावेळेला तुम्हाला हे मी आत्ता जे बोलतेय ते जास्त चांगलं कळेल. दुसरा पॉइंट आहे त्यातला, द युनिट ऑफ टीचिंग इज अ सेंटेन्स नॉट अ वर्ड. आता हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे माझ्या दृष्टीने, त्यामुळे तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहिलेलंच पाहिजे. लिहा, द युनिट ऑफ टीचिंग in direct method is
अ सेंटेन्स. आणि हे वाक्य लिहिलं ना की त्याला टिक करा, म्हणजे बरोबर आहे म्हणून तुमच्या ह्याने. मग आता ABCD, ए समजा हा आला हे वाक्य, तर B आणि C आणि D कडे पाहायचीच गरज नाही, त्यामुळे तुम्ही आता लिहायची पण गरज नाही. कळतंय का मी काय बोलते? हे वाक्य लिहायचं आणि हे ट्रू सेंटेन्स आहे, दिस इज ट्रू सेंटेन्स, त्यामुळे ते लिहायचं आणि त्याला टिक करायचं. हा प्रश्न नक्की येणार पहा, मला तर दिसतोय आता इथे, आत्ताच दिसतोय. ABCD, ए मध्ये आहे द युनिट ऑफ टीचिंग इज अ डायरेक्ट मेथड मध्ये, बरं का, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड मध्ये नाही. द युनिट ऑफ टीचिंग इज अ सेंटेन्स, हा समजा ए आहे. इनडायरेक्ट मेथड शेवटी लिहा. द युनिट ऑफ टीचिंग इज अ सेंटेन्स इन डायरेक्ट मेथड. नंबर 2 म्हणजे B, द युनिट ऑफ टीचिंग इज a word in direct method. आता मी सेंटेन्सच्या जागी वर्ड म्हटलं, त्याच्यानंतरचा C आणि D मध्ये, C मध्ये प्रोनाउन्सिएशन लिहा इनडायरेक्ट मेथड, आणि D मध्ये स्ट्रेस लिहा. आणि आपलं लक्ष कुठे पाहिजे, आपण कशाला टिक करणार आहोत? सेंटेन्सला, पहिल्या ए ला. कळतंय का मी काय बोलते? कळतंय तुम्ही प्रश्न कसा तयार हो करताय? मॅडम. ते अतिशय महत्वाचं हो असतं. हो मॅडम. ती एक कायमचं तुम्हाला सांगून ठेवते, कुठल्याही टीचरला प्रश्न तयार करता आले पाहिजेत. सो यू शुड बी एबल टू प्रिपेअर द क्वेश्चन्स. मॅडम परत यू परत शुड एकदा बी एबल सांगाल टू का? प्रिपेअर द क्वेश्चन्स. हे पहा, मी असं म्हटलं होतं 2 नंबरच्या ह्या पॉइंटवरनं मी म्हटलंय, द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ दिस मेथड आर कुठून आला? तो प्रिन्सिपल्स साठी आलाय, बरोबर. आता 2 नंबरचं काय आहे? द युनिट ऑफ टीचिंग इज सेंटेन्स, हे मेन वाक्य आहे त्यातलं. मग ह्याच्यावर आपण ए घेतला ह्याला. आता मी B कसला घेतेय? लिहा तुम्ही, ज्यांना पुन्हा पाहिजे. B मध्ये लिहा द युनिट ऑफ टीचिंग इज अ वर्ड. इनडायरेक्ट, सगळीकडे इनडायरेक्ट मेथड येणार ABCD मध्ये. एकदा सेंटेन्स येणार B मध्ये, ए मध्ये सेंटेन्स येणार, B मध्ये वर्ड येणार, C मध्ये प्रोनाउन्सिएशन येणार. तेच वाक्य सगळं तेच येणार. द युनिट ऑफ टीचिंग इज ए प्रोनाउन्सिएशन इन डायरेक्ट मेथड, म्हणजे सेंटेन्स, वर्ड, प्रोनाउन्सिएशन झालं C ला. आणि D मध्ये समजा स्ट्रेस, इनडायरेक्ट मेथड. वाक्य तेच आहे सगळं, मी फक्त सेंटेन्सची जागा बदलून तिथे वर्ड म्हटलंय B मध्ये, C मध्ये मी प्रोनाउन्सिएशन म्हटलंय, आणि D मध्ये स्ट्रेस म्हटलंय. कळतंय का? पण आपला जेव्हा अभ्यास, लक्षात घ्या, वेन एव्हर यू स्टडी फर्मली, तुमचा अभ्यास इतका परफेक्ट पाहिजे ना, तुम्हाला जगातला अजून ABCD जाऊ दे, अजून EF पण जरी काही टाका, मला फिक्स माहितीये की युनिट ऑफ टीचिंग इन डायरेक्ट मेथड इज सेंटेन्स. मग तुम्ही ABCD काय अजून 10 वाक्य टाका, त्यातलं एकच वाक्य टिक करायचंय. मी सेंटेन्सला टिक करणार डायरेक्ट मेथडच्या बाबतीत. पुन्हा पुन्हा मी सांगते, इन डायरेक्ट मेथड वर्ड कधी असतो? ग्रामर मध्ये असतो, इथे सेंटेन्स असतं. म्हणजे काय, याचा अर्थ काय की मुलांना शिकवताना तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला शिकवताय, हा, लक्षात घ्या. व्हॉट इज युअर नेम एवढं म्हटलं मी, आता त्याचं प्रॅक्टिकल सांगते. व्हॉट इज युअर नेम? मग ती मुलं पहिल्या दिवशी काय बोलतील का तुमच्याशी? काही नाही बोलणार. म्हणजे त्याच्या घरातल्याने शिकवलं असेल तरच बोलतील. 2-4 10-12 जण बोलतील, दुसरी जण नुसतीच बघत बसतील. पहिला दिवस आहे पहिलीतला, फर्स्ट स्टँडर्ड, आणि इंग्लिश मराठी मीडियमची मुलं आहेत, आणि तुम्ही त्यांना व्हॉट इज युअर नेम किंवा व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल असं काहीतरी विचारलं. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल नाही सांगता येणार त्यांना. पण हळूहळू ऐकून हे वाक्याच्या वाक्य त्यांना लक्षात येईल, पाठ होतं वाक्य. And the name of my school is
सिटी हायस्कूल असं ते सांगतील. मग हे ऐकून 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 त्यांचं वाक्य पाठ होतं, पूर्ण वाक्य पाठ होतं. लक्षात घ्या, सेंटेन्स पाठ होतं, वर्ड पाठ होत नाही. ऐकून 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 त्यांचं हे असा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर असं द्यायचं आहे, हे पाठ होतं. म्हणजे वाक्य असं संपूर्ण जेव्हा सर मॅडम बोलतात तेव्हा आपण त्याचं उत्तर असं असंच द्यायचं असतं, की द नेम पासून सुरू करायचं. का केलं माहिती नाही, शिकवलंय ना आम्हाला, मग आम्ही असंच बोलणार आता आजपासून. मग शिकवून शिकवून तर दुसऱ्या महिन्यामध्ये 2-3 महिने झाले की तो नीट उत्तर द्यायला लागतो. प्रत्येक मूल त्यातलं, प्रत्येक स्टुडंट, एव्हरी स्टुडंट विल गिव्ह द आन्सर लाईक दॅट. ही विल टेल यू द नेम ऑफ माय स्कूल इज सिटी हायस्कूल. द नेम ऑफ माय स्कूल इज सिटी. ते त्यांचं जे काही तुमचं त्या स्कूलचं नाव आहे ते. म्हणजे त्याला डोक्यात, ब्रेनमध्ये त्याच्या काय ऍक्सेप्ट झालेलं आहे, सेंटेन्स, अख्खं सेंटेन्स त्याच्या डोक्यात आलेलं आहे. अर्थ कळलेला नाहीये पूर्णपणे. अर्थ मग इज का म्हटलंय, द नेम ऑफ माय स्कूल इज. आर का नाही म्हटलं, ते काही नाही, त्याला काळजी नाही त्याची. इज का, आर का, वॉज का, वेअर का, तिथे त्याचं लक्षच नाहीये. त्याला वाक्याच्या वाक्य पाठ झालं आणि ते ब्रेनमध्ये गेलं आणि मग तो उत्तर द्यायला लागला. असं वाक्य विचारलं की असं उत्तर द्यायचं असतं. नाहीतर आपल्याला स्कोल्ड केलं जातं किंवा रूमच्या बाहेर काढलं जातं. मी मारणं नाही म्हणत आहे, रूमच्या बाहेर काढलं जातं. मग त्याच्यापेक्षा ते पाठ करूया आणि तेच वाक्य उत्तर द्या, न कळो नाही तर न कळो. दॅट इज डायरेक्ट मेथड. इज का आर, का मी इज वापरला, का मी आर वापरला, हे नाही कळलेलं आहे त्याला. म्हणजेच त्याचं युनिट ऑफ टीचिंग आपलं पण काय आहे आणि त्याचं काय आहे तर सेंटेन्स आहे. युनिट म्हणजे काय, एकक, ज्याला मराठीत एक. मला लकीली ना मराठी पण छान येतं, म्हणजे एक्झॅक्ट मराठी मला वर्ड्स बरेच म्हणजे नॉर्मली माहिती असतात. युनिट याचा अर्थ एकक. म्हणजे तुमचं जे एकक आहे शिकवण्याचं ते सेंटेन्स असतं डायरेक्ट मेथडमध्ये. आणि ग्रामर मेथड असते तेव्हा तुम्ही वर्ड म्हणजे इज वापरू का आर वापरू विचार कर आणि मग इज म्हणायचं का आर म्हणायचं ते सांग, असं आपण स्टुडंटला सांगतो. आणि तुम्हाला आम्ही सांगतो. आत्ताही मी सांगितलं पहा, प्रिन्सिपलला एस लावलाय म्हणून तिकडे आर आला. हे जे मी सहज बोलले की नाही, त्याचं कारण माझा ग्रामर मेथड माझी एवढी फिट आहे डोक्यामध्ये. आय टेल यू, मी म्हणून नाही, माझं कौतुक नाहीये. एक टीचर आहे तुमच्या समोर आणि ती व्यक्ती ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनेच शिकवणारी आहे. लक आहे का काय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी ग्रामर, त्यामुळे माझं लक्ष ग्रामरवरच असतं. तो एस कसा तुमच्या मनात येणार, तो आर कुठं आला तिकडे, मेथड नंतर आर का आला या वाक्यात, ओरलच्या वरच्या वाक्यात पहा. द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स एस लागलाय ऑफ दिस मेथड आणि तिकडे आर. मग जनरली हे वाक्य पाहिलं तर मेथड नंतर एस नाहीये, मेथड नंतर एस नाहीये आणि नंतर एकदम आर आलाय. मग ज्यांनी कुणी लिहिलंय तो रायटर चुकला का तर नाही. म्हणून मी तुम्हाला लगेच सांगितलं होतं, पहिल्यांदाही दुसऱ्यांदाही आता सांगितलं आणि आता तिसऱ्यांदा सांगते, प्रिन्सिपलला एस लागलेला आहे म्हणून तिकडे आर आलेला आहे, असं मी सहजपणाने तुम्हाला सांगितलं. कारण मी स्वतः ग्रामर मेथडनी इंग्लिश शिकवते. आय बिलीव्ह इन दॅट. समजतंय का मी काय बोलते ते, आर यू गेटिंग? आणि म्हणून तिथला जो स्टुडंट आहे तुमच्या वर्गातला त्या पहिलीतला, त्याला आपण म्हटलंय की तुला स्कूलचं नाव काय, मराठीत विचारलं तर तो बिचारा सांगेल ना सिटी हायस्कूल म्हणून. सिटी हायस्कूल हे सांगलीच्या शाळेचं नाव आहे. सिटी हायस्कूल हे सांगेल सांगलीच्या. पण ठीक आहे, मी सांगलीतल्याच वर्गातला समजा आपण बोलतोय, तर व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल असं 10 वेळेला 10 मुलांना विचारल्यानंतर 11व्या मुलाला आपोआपच येतं. त्या 10 मुलांनी सांगितलेलं तो पुन्हा तोही रिपीट करतो की ओके असं बोलायचं असतं का. द नेम ऑफ माय स्कूल इज सिटी हायस्कूल. करेक्ट, शाबासकी मिळाली 11व्या मुलाला सुद्धा. सो ही इज हॅपी, ही बिकम्स हॅपी, यू बिकम हॅपी. ही डझंट अंडरस्टँड द ग्रामर. You don't teach him grammar, but he makes a sentence by
अंडरस्टँडिंग अँड लिसनिंग द सेंटेन्स इटसेल्फ, नॉट वर्ड्स. हे नीट समजून घ्या. नाही कळलं तर मला पुन्हा उद्या परवा विचारा. सेंटेन्स हे एक युनिट असतं टीचिंगचं. टीचिंग पण त्या पद्धतीनं केलं जातं. तुम्ही 10 वेळेला एकच वाक्य त्याला सांगता, 10 मुलांना सांगता की मी तुला प्रश्न विचारते की व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल, आणि तू उत्तर द्यायचं की द नेम ऑफ माय स्कूल, द घ्यायचा, द नेम ऑफ माय स्कूल इज सिटी हायस्कूल. हे 10 वेळेला ऐकल्यावर 11वा किंवा 100वा मुलगा पण म्हणणार आहे द नेम ऑफ माय स्कूल इज सिटी हायस्कूल. मग ते शिकला काय? प्रश्न काय आहे? सेंटेन्स जे असतं, प्रश्न जो असतो ना तो पण सेंटेन्सच म्हणतात, त्याला लक्षात घ्या. प्रश्नाला पण वाक्य म्हणतात. वाक्य 4 प्रकारची असतात. त्यातला एक प्रकार ॲफर्मेटिव्ह आहे आणि दुसरा प्रकार क्वेश्चन सेंटेन्स आहे. त्यामुळे युनिटच्या युनिट त्याला ऐकवलं जातं 10 वेळेला 100 वेळेला. पुन्हा 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 तो ऐकतो आणि 11वा किंवा 100वा मुलगा पण तेच उत्तर देतो. त्याला काहीही ग्रामर माहिती नाहीये. समजतंय? समजतंय का? हो मॅडम. हो हो मॅडम. हो आणि यू आर गोइंग टू बी अ टीचर. टीचर, नॉट टीचर. टीचर. यस. टीचर. च दीर्घ बोलायचा. यू आर गोइंग टू बिकम अ टीचर. मग तुम्ही जर टीचर होणार असला तर, आणि जर तुम्हाला सांगितलं तुमच्या हेडने तिथल्या जे टीईटी झालाय पास असं समजा, आणि तिथं गेलात आणि ते सांगतील तुम्हाला टीचर तिथले हेड मास्टर की तुम्ही डायरेक्ट मेथडने शिकवा. So at that time you should be able to understand what he is telling you, what your principal teacher is telling you. So this is direct method. It's very simple basically, but you should not speak even one sentence in Marathi at that time in Maharashtra. Okay, आता पुढे total inhibition ऑफ मदर टंग. हेच मी आता बोलले. त्या प्रांतात, स्टेटमध्ये जी कुठली मदर टंग असेल, इथे मराठी म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. जी कुठली मदर टंग आहे, बंगालमध्ये असाल तर बेंगॉली इज द मदर टंग ऑफ द बेंगॉली पर्सन्स. त्यांचं जो चाइल्ड आहे त्याला बेंगॉली आपल्या वर्गामध्ये ऐकायला मिळणार नाही, बिकॉज यू आर द टीचर ऑफ इंग्लिश अँड यू आर युझिंग डायरेक्ट मेथड. मग बेंगॉली तिथेही नाही आणि आपल्या इथे महाराष्ट्रात असलात तर मराठी त्याच्या कानावर पूर्ण शाळेच्या आवारामध्ये पडता. डायरेक्ट मेथड असेल तर पडायला नको असं डायरेक्ट मेथड मानते. इनहिबिशनचा अर्थ प्रतिबंध. लिहून घ्या, तुम्हाला लागेल तो. प्रतिबंध. मराठी लँग्वेज बोलायची नाही, मदर टंग बोलायची नाही, पूर्ण प्रतिबंध आहे, प्रतिबंधित आहे, मनाई आहे, मनाई. यू मस्ट नॉट स्पीक मराठी. यू मस्ट नॉट स्पीक बेंगॉली और उर्दू इन द इंग्लिश क्लास, इंग्लिश पिरियड मेनली. आणि काही शाळांमध्ये पूर्ण वेळ जे ठेवून घेतात तिथे, तुम्हाला माहिती असणार आहे, मला ही माहिती आहे की पुण्यामध्ये वगैरे मिलेनियममध्ये माझे काही नातेवाईकांच्या मुली आहेत, तर त्यांची ती पूर्ण वेळ 9ला जी जाते ती मुलगी, ती 4ला 5ला येते घरी. ते पूर्ण एन्व्हायरमेंट क्रिएट करतात इंग्लिशमध्ये. दे जस्ट लिसन इंग्लिश, लिसन अँड लिसन अँड लिसन अँड दे स्टार्ट स्पीकिंग. दॅट इज डायरेक्ट मेथड. त्या काळामध्ये एवढ्या 7-8 तासांच्या ड्युरेशनमध्ये दे डोंट लिसन एनी मराठी सेंटेन्स, ऑल द स्टुडंट्स. सो दे लर्न इंग्लिश. म्हणजे काय झालं इथे पहा, लक्षात घ्या. पॅडागॉजी बोलते मी, अध्यापन शास्त्र. एक मेथड अशी आहे, ही एवढीच होणार आहे आपली. तेव्हा 2 मिनिटात आता आपला पिरियड पण संपतोय, तर ही एवढीच होणार आहे असं दिसतंय. उद्या आपण ट्रान्सलेशन मेथड घेऊ, ती तुम्हाला माहिती पण आहे. तर मला हे सांगायचंय की त्यांनी जर 6 तास 7 तास इंग्लिश ऐकलं सतत, तर ते ऐकून त्यांना येऊन जातं. कारण त्या लहान मुलाला, छोट्या मगाच्या पहिल्या आम्ही जेव्हा सांगत होते
एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, त्यावेळेचा जो छोटा मूल होतं ते काय करतं, 2 वर्ष लहान बाळ असल्यापासून एक दिवसाचं जन्म झालेलं मूल आहे, ते त्या दिवसापासून काहीतरी काहीतरी ते केऑस ऐकतो आपल्या अवतीभोवतीचा. केऑस, त्याच्या दृष्टीने तो गोंधळ बडबड असते नुसती, त्याला काही अर्थ कळत नसतो, राईट? पण मग कळत कळत हळूहळू त्याला अर्थ कळायला लागतो 2 वर्षांमध्ये. तसं सेम ह्या मुलांचं होतं. आणि का होतं, तर दॅट इज डायरेक्ट मेथड. ठीक आहे. नेक्स्ट, टोटल इनहिबिशन. इनहिबिशन म्हणजे प्रतिबंध, मनाई. मदर टंग मध्ये बोलायचं नाही. मग तुमची मदर टंग इंग्लिश, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, इंग्लिश नाही, मराठी असू दे, नाहीतर उर्दू असू दे, नाहीतर बेंगॉली असू दे, तामिळ असू दे, डोंट स्पीक दॅट. आणि मग इंडक्टिव्ह टीचिंग ऑफ ग्रामर. मी मला वेळ देते, लक्षात घ्या. मी मुद्दाम आता आज बोलते तुमच्याशी असं, सो दॅट यू शुड अंडरस्टँड दॅट what should be Yes, ma'am. Yeah. what should be done with that र. तर तो रचं काय करायचं असतं ते मी सांगते. ग्राम, म वर जोर देते ते लक्षात घ्या. इंडक्टिव्ह टीचिंग ऑफ ग्राम. मग हे कसं करायचं असतं? इंडक्टिव्ह म्हणजे कसं, की तर्काने त्या मुलांना सांगायचं की हे बहुतेक वर्ब आहे असं तुला वाटतं का? डू यू थिंक दॅट दिस इज वर्ब? दिस कम्स ॲट द सेकंड प्लेस इन द सेंटेन्स आफ्टर सब्जेक्ट. किंवा सब्जेक्ट आहे तर याला सब्जेक्ट का म्हटलं, तर त्याला तर्कानी इंडक्टिव्हली तो त्या पॉइंटला आला पाहिजे समोरचा स्टुडंट, की येस दिस इज वर्ब ऑर दिस इज द सब्जेक्ट. जे काय असेल ते, त्याला वर्ब विचारलं, त्याला हळूहळू 4 वाक्य 10 वाक्य तुम्ही ब्लॅकबोर्ड, तुमच्या व्हाईट बोर्डवर लिहा, 5 लिहा. आणि काय आपण नेहमी करतो ते म्हणजे सपोज सकाळपासून काय, व्हॉट एव्हर यू डू, आय टेक ब्रेकफास्ट, आय गो फॉर अ वॉक. मग टेक आहे, गो आहे, असे सगळे 4-5 वाक्य दिली त्याला समोर वर्गातल्या सगळ्या मुलांसमोर तुम्ही 5 वाक्य लिहिली. आणि गो आहे, टेक आहे, स्पीक आहे, आय स्पीक मराठी, अशी 3-4 वाक्य लिहिली. तर ज्या अर्थी ते स्पीक, गो आणि टेकला अंडरलाईन केलं, तर त्याच्यानंतर त्याला सांगायचं की हे वर्ब आहे, याला वर्ब म्हणायचं, 2 नंबरला येतं. दॅट इज ऑलवेज अ वर्ब. हे त्याला नंतर इंडक्टिव्हली, म्हणजे त्याला आधी वाक्य सांगायची, पुन्हा युनिट ऑफ टीचिंग काय आहे, सेंटेन्स आहे. वाक्य त्या डोक्यात आलेली आहेत. समजा जरा मोठ्या आहे, अगदी पहिलीतला नाहीये, 2री 3रीत आहे, तर त्याला ती वाक्य 5वी लिहून दिली आहेत आपण. आणि मग तर्काने पॉइंटवर ये, हे वर्ब वाटतंय का तुला? टीच, याला अंडरलाईन करायचं नंतर. टीच, टेक, ब्रेकफास्टचा टेक आहे, स्पीक मराठी इंग्लिश, त्याचा तो स्पीक आहे. हे सगळे 2 नंबरला. आय स्पीक इंग्लिश, नंतर आय टेक ब्रेकफास्ट, सगळीकडे आयच लिहिलाय, त्यामुळे आयच्याकडे लक्ष नाही. हे जे बदल आहेत ते सगळं वर्बमध्ये करायचे. नंतर ते 5ही ठिकाणी करायचे नाही, वर्ब बदलायची आणि त्याला अंडरलाईन करायचं. त्याला सांगायचं की ह्याला वर्ब म्हणतात 2 नंबरला जे येतं ते. म्हणजे युनिट ऑफ टीचिंग काय आहे, सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. आणि 2 नंबरला आलेल्याला अंडरलाईन केलं आणि त्यानंतर त्याला अंदाज त्याला करायला सांगायचा, हे वर्ब वाटतंय तुला का नाऊन वाटतंय? याच्यामध्ये क्रिया सांगितलेली आहे. हे मराठीत नाही, सम ऍक्शन इज गिव्हन हिअर. मराठीत हे सांगायचंच नाही त्याला. ऍक्शन, दिस सेंटेन्स गिव्स अस द इन्फॉर्मेशन अबाउट द ऍक्शन. टेक इज ऍक्शन. Then speak. This word also gives us some meaning about action. या सगळ्यातून ऍक्शन मिळते आणि ऍक्शन मिळते ह्याच्यामुळे त्याला सो दिस इज कॉल्ड ॲज अ वर्ब. म्हणजे 5 किंवा 10 वाक्य घेऊन मी सेंटेन्स इज द युनिट, हे लक्षात घ्या. सेंटेन्सेस आर रिटन ऑन द व्हाईट बोर्ड or blackboard. Then verbs are underlined by you, and then you can tell them
that these words convey some action, and those words which give us something about the action, some information about action, those words are called as verbs. So these are the verbs. आता माझं इंटोनेशन पण पहा. So these are the verbs. यालाच वर्ग म्हणतात असं सांगायचं. इंटोनेशन बदललं म्हणून त्याला वर्ब म्हणायचं. आता दुसरा सांगते. आपलं ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, ज्याला आपण नेहमी तुम्ही शिकला, मी शिकले, किंवा मी आतापर्यंत शिकवलं ती पद्धत आजपर्यंतची माझी आहे, ती ग्रामर ट्रान्सलेशन आहे. माझी म्हणून नाही, ती सिलेबसच ग्रामर ट्रान्सलेशनचं आहे बरं का, लक्षात घ्या. त्यामुळे मी तसं शिकवलंय. मग ते जर मला शिकवायचं आहे तर मग मी कसं करते, टीचर काय करतो, तो व्हर्बच लिहून देतो फक्त. ब्लॅकबोर्ड रिकामा आहे, फक्त वर्ब्स लिहिलेत. सपोज टेक, स्पीक, वॉक, आत्ता मी घेते, हे 3 समजा घेतलेत. ही सगळी वर्ब आहेत. मग वर्ब आहेत का त्याला काय कळत नाही. मग आपण सांगणार की हे सगळ्यात, मग परत तेच सांगायचं आपण. ऍक्शन देणारे मिनिंग मिळतात ना याच्यातून? हो, मिळतात. मग याला वर्ब म्हणतात. पण मग मी वाक्य लिहिलंय का या वेळेला ब्लॅकबोर्डवर? वाक्य नाही लिहिलेलं. नाही. आय हॅव नॉट रिटन एनी सेंटेन्स देअर. आय हॅव रिटन वर्ड, WORD. टेक, गो, फॉर ए वॉक मधला गो, आय टेक टी का काय, मगाशी आपण ब्रेकफास्ट घेतलं, आणि आय स्पीक मराठी किंवा आय स्पीक इंग्लिश, ते स्पीक घेतलं. ह्याला एवढंच, हे सगळं वाक्य लिहिलंच नाही मी वहीवर, हे ब्लॅकबोर्डवर, व्हाईट बोर्डवर सुद्धा. मी काय लिहिलंय, नुसतं स्पीक लिहिलंय, नुसतं गो लिहिलंय सपोज, आणि असे अनेक लिहिलेत 10-12. पण निदान आत्ताचे 3 मी तिथे सांगते. तर ते आपण कसं, सिनोनिम अँटोनिम काय आहे, डायरेक्ट वर्ड आहे ना फक्त. तुम्हाला अभ्यास कशाचा करावा लागतो सिनोनिम मध्ये? ओनली वर्ड. ओनली वर्ड. दॅट मीन्स द युनिट ऑफ युअर ग्रामर ट्रान्सलेशन मेथड इज वर्ड. आणि डायरेक्ट मेथड असेल तर त्याचं युनिट ऑफ टीचिंग इज सेंटेन्स. तेच मी मगाशी पण सेंटेन्सवर आपण फोकस केलं होतं. आता नॉट अ वर्ड त्यांनी जे म्हटलंय, तर मग वर्ड कधी असतं युनिट ऑफ टीचिंग? तर ग्रामर मध्ये आणि ट्रान्सलेशन मेथडमध्ये. म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मिळून एकच मेथड आहे ती खरी. तर त्याच मेथडमध्ये आता सगळे सिलॅबी अडकलेले आहेत, खरं सांगायचं म्हणजे. अडकलेले आहेत अजूनही आपण ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनीच शिकतो. आणि मला हे कळत नाही, तुम्हालाही कळलेलं नसेल, की जवळजवळ 6वी-7वी पासून आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह शिकवला जातो. 10वीला पुन्हा, 12वीला पुन्हा. पण मग अजूनही येत का नाही? ऍक्टिव्ह पॅसिव्ह उदाहरण आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, येत का नाही? चांगलं परफेक्शन का नाही येत? इतके 10 वर्ष, 7 वर्ष शिकलोय आपण, तेच सर मॅडम बदलतात. आपल्याला येत नाही, म्हणजे परफेक्शन येतं का? मला काय पाहिजे? आय वॉन्ट परफेक्शन. सगळं येतं मला डायरेक्ट इनडायरेक्ट मधलं, किंवा सगळं येतं मला AND बद्दल सुद्धा. AND मधलं सुद्धा अजून येत नाही आपल्याला. मग ही मेथड चुकतीये का? याच्यावर तुम्ही विचार करा. डायरेक्ट मेथड पण करेक्ट आहे असं मला म्हणायचं नाहीये अजिबात. मी फक्त सांगतेय तुम्हाला, ग्रामर मेथड म्हणजे कुठली, तर आपण ग्रामर ट्रान्सलेशन मेथड म्हणजे ती आहे आता उद्या. तर हे लक्षात घ्या फक्त, की ही जी मेथड आहे ही सेंटेन्सेस शिकवली जातात. उत्तर अपेक्षित असतात ते सेंटेन्समध्ये असतात, आणि या पद्धतीनं मुलांना यायला लागतं. सेंटेन्सेसच ते बोलायला लागतात, आणि विदाउट अंडरस्टँडिंग ऑफ द ग्रामर. विदाउट अंडरस्टँडिंग द ग्रामर. आणि 3 मिनिटं झाली 10च्या नंतरची. पण अजून एक सांगते तुम्हाला गंमत म्हणून, आता जरा वेगळा विषय, की माझ्यासमोर इथे सांगलीमध्ये बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नावाचं एक कॉलेज आहे. इथे मी 10 वर्ष, पहिल्या वर्षी फर्स्ट इयर ऑफ आर्किटेक्चरला 10 वर्ष इंग्लिश हे कम्युनिकेशन स्किलच्या नावाखाली, म्हणजे ग्रामरच शिकवलं. कम्युनिकेशन स्किल हे टायटल असतं, आणि वरती नंतर लिहिलेलं
आतमध्ये आम्ही शिकवतो ते हेच सगळं ग्रामर जो मी आजपर्यंत तुम्हाला आत्ता शिकवलंय ह्या बॅचमध्ये, तेच ग्रामर आम्ही तिथे शिकवले अनेक वर्ष, 10 वर्ष. पण माझा तिथला एक्सपिरियन्स असा आहे की इंग्लिश मिडियमची जी माझ्या वर्गामध्ये 12वी झालेली, चांगले मार्क्स, उत्तम मार्क्स मिळवलेली इंग्लिश mediumची there were English medium students also, and there were Marathi medium students also who had passed 12th standard and with more and more marks, with much better marks. ते सगळ्यांना 75, they had got 75, more than 75% marks in those days. Now more than 90%, right? हे मी 20 वर्षापूर्वीचं बोलते. तर त्यांना मिळत होते. मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की आमचा पेपर जेव्हा मी काढणार किंवा कॉलेज युनिव्हर्सिटी काढणार, त्या पेपरमधला जो पर्सेंट म्हणजे मार्क कुणाला मिळतात लक्षात घ्या, तर ते मराठी मीडियमच्या मुलांना मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि भाव कोण खाऊन जातं वर्गामध्ये? मराठी इंग्लिशमधून बोलतं कोण माझ्या वर्गामध्ये तिथे? तर दे वेअर ऑल इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. बट मराठी, what I mean to say, Marathi medium students knew grammar, but they were unable to speak. But English medium students didn't knew much grammar, but they were speaking nice English. Are you getting my point? Yes, ma'am, yes. हा, म्हणजे ही एक वेगळीच म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे. याचं कारण त्यांच्या त्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये जी पद्धत म्हणजे ही मेथड कोणती वापरली, डायरेक्ट का ग्रामरची, ग्रामर ट्रान्सलेशन. तर दोन्हीकडे थोडंसं लॅकिंग आहे, मेरिट आहे आणि मेरिट पण आहे, दोन्ही पद्धतींचं. एवढंच फक्त सांगते आणि आपण इथे थांबूया. उद्या आपण याच्यानंतरची ग्रामर ट्रान्सलेशन मेथडवर फोकस करूया. ठीक आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. इफ यू म्हणजे मला सुद्धा असं वाटलं नव्हतं की मी एवढा वेळ मी पहिल्यांदा पेडागॉजी शिकवली आहे बरं का वर्ग आयुष्यामध्ये, पहिल्यांदा नाही आयुष्यात मॅडम, हा पहिल्यांदा. तास खूप छान झाला मॅम आज. पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पेडागॉजी असा टॉपिक घेऊन शिकवलंय Yes, yes. This topic आजपर्यंत. is very interesting, ma'am. येस, इट इज रिअली इंटरेस्टिंग. त्यामुळे मला म्हणजे आय ऑल्सो वॉज एन्जॉईंग टीचिंग. ठीक आहे, थांबूया आपण. हॅव नाईस टाइम. Okay, ma'am. Thank you. Let us stop here. Thank you.